नमस्कार. स्पर्धा विषयामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, आझाद हिंद सरकारची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1943. 1943 ला आझाद हिंद सरकारची स्थापना झालेली आहे. प्रश्न 2 बघा, अभिज्ञान शाकुंतल हे नाटक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 कालिदास. कालिदास यांनी हे नाटक लिहिलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तर येत असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला, जेणेकरून या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल. चला तर पुढे बघूया. प्रश्न 3 बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हेरा खात्याचे प्रमुख कोण होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हेर खात्याचे प्रमुख होते. लक्षात ठेवायचं आहे, बहिर्जी नाईक हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 4 बघा, युक्रेन या देशाची राजधानी कोणती? तर लक्षात ठेवा, कीव ही युक्रेन या देशाची राजधानी आहे. प्रश्न 5 बघा, नर्मदा व तापी नदींची खोरे कोणत्या पर्वतरांगांमुळे वेगळी झाली आहेत? बघा, नर्मदा आणि तापी ही खोरे कोणत्या पर्वतरांगामुळे वेगळी झालेली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वतरांगांमुळे बघा या नदींची खोरे वेगळी झालेली आहेत. प्रश्न 6 बघा, 2004 साली जीएसटी हा कर कोणत्या समितीने लागू केला? तर लक्षात ठेवायचं आहे, केळकर या समितीने 2004 मध्ये बघा जीएसटी हा कर लागू केलेला आहे. प्रश्न 7 बघा, आरबीआयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती? तर रेपो दर आणि बँक दर. लक्षात ठेवा, रेपो दर आणि बँक दर हे आरबीआयच्या पतनियंत्रण संख्यात्मक साधने आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वरील दोन्ही. ऑप्शन क्रमांक 3 बघा, वरील दोन्ही हे योग्य उत्तर आहे. मित्रांनो बघा, आपण या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट्स नक्कीच करायचे आहे. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न 8 बघा, जलद, शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धी हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक होते? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण की हा प्रश्न बघा पंचवार्षिक योजनेचे शीर्षक म्हणून विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, जलद, शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धी हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक होते? तर 12वी पंचवार्षिक योजना. म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक 2 12वी पंचवार्षिक योजना हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 9 बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक वने असलेला जिल्हा कोणता आहे? प्रश्न IMP होणार आहे मित्रांनो. तर बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक वने गडचिरोली या जिल्ह्यामध्ये होती. लक्षात ठेवा, गडचिरोली हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 10 बघा, DRDO या संस्थेचा उद्देश कोणता? लक्षात घ्या, DRDO ही संस्था आणि याचा उद्देश या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर याचा उद्देश आहे संरक्षण साधने. लक्षात घ्या, संरक्षण साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11 बघा, डॅश या घटना दुरुस्तीतून पक्षांत बंदीचा कायदा करण्यात आला. प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 52वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा, 52वी घटना दुरुस्ती. प्रश्न 12 बघा, डॅश या साली रशियामध्ये राज्यक्रांती झाली. बघा, कोणत्या वर्षी रशियामध्ये राज्यक्रांती झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा 1917. लक्षात घ्या, 1917 ला
रशियामध्ये राज्यक्रांती झाली? प्रश्न 13 बघा, ओझोन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? दिन आणि दिनविशेष यावरती तुम्हाला एक तरी प्रश्न विचारला जाईलच. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की ओझोन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबर. लक्षात घ्या, 16 सप्टेंबर. ऑप्शन क्रमांक 4 बघा, हा दिवस ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं स्पर्धा विश्व नावाने टेलिग्राम चॅनल आहे. त्याचबरोबर आपलं स्पर्धा विश्व नावाने व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनलला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोघांची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता आणि रिव्हिजन करू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 14 बघा, महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? बघा, विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर लक्षात घ्या, 78 एवढी संख्या आहे. प्रश्न 15 बघा, पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? बघा, पंतप्रधान हे खालीलपैकी कुणाला जबाबदार असतात? तर राष्ट्रपती यांना. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 16 आहे, भारतातील पहिला सहकार साखर कारखाना कोठे सुरू झाला? प्रश्न सोपा जरी असला मात्र हा अनेक परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की भारतातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर अहमदनगर या ठिकाणी सुरू झालेला आहे. प्रश्न 17 बघा, खालीलपैकी तामिळ भाषेमधून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा. बघा, तामिळ या भाषेमधून मराठी या भाषेमध्ये कोणता शब्द आलेला आहे? तर भेंडी हा शब्द जर बघितला आपण तर हा तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. प्रश्न 18 बघा, संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांमध्ये थोडाफार बदल झाला आहे त्यांना काय म्हणतात? लक्षात घ्या, संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले शब्द त्यांच्यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे, त्यांना काय म्हणतात? तर त्यांना तद्भव शब्द म्हणतात. लक्षात घ्या, तद्भव शब्द. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 बघा, मी परीक्षेला आलेलो आहे, सर्वनाम ओळखा. बघा, मी परीक्षेला आलेलो आहे याचं जर सर्वनाम बघितलं आपण तर मी हे सर्वनाम आहे. प्रश्न 20 बघा, खालीलपैकी क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर यापैकी जर आपण बघितलं तर भरपूर हे क्रियाविशेषण अवयव आहे. प्रश्न 21 बघा, भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कारभाराला किती वर्ष पूर्ण होत आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे आणि चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही नोट डाऊन करत चला. तर बघा, भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कारभाराला आता किती वर्ष झालेले आहेत? तर 75 वर्षे झालेली आहेत. प्रश्न 22 बघा, कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारा 5वा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचे देखील प्रश्न ऍड केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न कव्हर होतील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शुभमन गिल. ऑप्शन क्रमांक 1 शुभमन गिल हा कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारा 5वा खेळाडू ठरलेला आहे. प्रश्न 23 बघा, साहित्य अकादमी बाल वाङ्मय पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, सुरेश सावंत, डॉक्टर सुरेश सावंत यांना 2025चा साहित्य अकादमी बाल वाङ्मय पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रश्न 24 बघा, ई नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्याने सुरू केले आहे? बघा, ई नगरपालिका पोर्टल 2.0 हे कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने. ऑप्शन क्रमांक 2 बघा, मध्य प्रदेश या राज्याने ई नगरपालिका पोर्टल 2.0 हे सुरू केलेले आहे. प्रश्न 25 बघा, जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक सिकल सेल दिन हा
19 जूनला साजरा करण्यात येतो? प्रश्न 26 बघा, मधुकर स्वराज्य शास्त्र गीताई हे ग्रंथसंपदा कोणाची आहे? तर हे सावित्रीबाई फुले यांची ग्रंथसंपदा आहे. बघा, मधुकर स्वराज्य शास्त्र आणि गीताई. प्रश्न 27 बघूया, सन 1934 मध्ये यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. बघा, 1934 मध्ये कुणी समाजवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे? अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण यांनी सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे. पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर पेरियार हे अभयारण्य केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न 29 बघा, राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर राधानगरी अभयारण्य हे गवे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 30 बघा, महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? बघा, नारळाच्या बागा या महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये सर्वाधिक आढळतात? तर लक्षात ठेवायचं आहे, पश्चिम भागामध्ये. लक्षात घ्या, पश्चिम भागामध्ये नारळाच्या बागा या प्रामुख्याने आढळतात. मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचं आहे. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.